नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने कोणतीही पूर्वसूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली NNMT बस सेवा व्यवस्थापनाने बंद केली आहे। ही सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी व पक्षांनी उरण येथे आंदोलन केले होते। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी NNMTचा जुईनगर कोपरोली बसला अपघात झाल्यावर अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता जुईनगर कोपरोली वशेनीसह उरण कोपरखैराने उरण कळंबोली मार्ग क्रमांक 30, 31 आणि 34 NNMT प्रशासनाने बंद केली। NNMT बसने दररोज 7,000 नागरिक प्रवास करत होते। सदर बस सेवा सुरू करण्यासाठी फक्त कम्युनिस्ट पक्षानेच धरणे आंदोलन केले होते। सत्ताधारी पक्षाचे उरण कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांनी NNMT बस सेवा सुरू करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत। आमदारकीसह उरण नगर परिषदेची 5 वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती, तरीही उरणचे आमदार महेश बालदी उरणकरांचे मात्र प्रश्न सोडवू शकले नाहीत। याच कारणाने उरणच्या जनतेत आमदार महेश बालदी यांच्याविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे। दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी उरण कम्युनिस्ट पक्षाने नवी मुंबई आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन NNMT बस सेवा मार्ग क्रमांक 30, 31 आणि 34 पूर्ववत सुरू करण्यासाठी सविस्तर निवेदन देण्यात आले आहे। यात नवी मुंबई आयुक्त आणि कम्युनिस्ट पक्षाचे व कामगार नेते भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे यांसह सकारात्मक चर्चा झाली असून 7 ते 8 दिवसात NNMT बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना देण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।